श्री सद्गुरू अंतरीचा प्रकाश दाखवतात. त्यांच्या कृपेने विवेक वैराग्य वाढते. जेव्हा श्री सद्गुरूंच्या कृपेने अत्यंत खोल आणि सूक्ष्म रहस्य सांगितले आहे. श्री सद्गुरू बाहेरून काही नवीन देत नाही, तर त्या जीवाच्या अंतःकरणात आधीपासून असलेल्या आत्मज्ञानाचा दिवा जागृत करतात. अज्ञान, अहंकार, मोह, माया, वासनेने हा दिवा झाकला गेलेला असतो. माणूस बाह्य जगात सुख शोधत राहतो, पण खरे सुख, खरे समाधान आणि खरा आनंद आपल्या आतच आहे, ही जाणीव श्री सद्गुरू करून देतात. श्री सद्गुरूंचा सहवास, त्यांचा शब्द आणि त्यांची कृपा हळूवार अंतरीचा अंधार दूर करते. जेव्हा अंतरीचा प्रकाश प्रकट होतो, तेव्हा माणसाला नित्य आणि अनित्य, सत्य आणि असत्य, शाश्वत आणि क्षणभंगूर यातील फरक स्पष्ट दिसू लागतो. हाच खरा विवेक होय. विवेक जागृत झाल्यावर माणूस अंधश्रद्धा, भ्रम आणि चुकीच्या धारणांपासून मुक्त होतो. विवेक वाढत गेला की त्यातून आपोआप वैराग्य उत्पन्न होते. वैराग्य म्हणजे संसाराचा त्याग नव्हे, तर संसारात राहून त्यांच्या बंधनात न अडकणे. सद्गुरूंच्या कृपेने विषयांची आसक्ती कमी होते. मी, माझेपणा, अभिमान विरघळतो आणि मन अधिक स्थिर, शांत व समाधानी बनते. त्यामुळे दुःख, चिंता, भीती यांचा प्रभाव हळूहळू कमी होत जातो. सद्गुरू कृपा म्हणजे जणू सूर्यप्रकाशासारखी आहे. सूर्य उगवला की अंधार नष्ट होते, तसे सद्गुरू प्रकाश अंतरी प्रकट झाला की अज्ञान, कर्मबंधन आणि जन्ममरणाची भीती दूर होते. माणूस आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख करू लागतो आणि जीव-शिव एकता अनुभव येऊ लागतो. म्हणून ही ओवी सांगते की सद्गुरू हे केवळ उपदेश नाहीत, तर ते आत्मजागृत करण्याचे कारण, विवेकाचे मूल आणि वैराग्याची प्रेरणा आहे. त्यांच्या कृपेने जीवाची खरी दिशा मिळते, साधन परिपक्व होते आणि अखेरीस जीव मुक्तीच्या मार्गावर दृढपणे पुढे सरकतो. जय जय श्री समर्थ.